बहुतेक जणांनी SBIचा आणि IBPSचे फॉर्म भरले असणार, त्यांच्याकरता एक आनंदाची बातमी आहे. आणि आता त्यांनी LIC AOचा पण फॉर्म भरावा, कारण की SBI आणि IBPS PO पेक्षा थोडीशी लेवल कमी आणि RRB PO पेक्षा थोडीशी लेवल जास्त, अशा दोघांच्या मध्ये येणारा हा LIC AO ची पोस्ट असते. AAO म्हणजे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. जबरदस्त. 1,26,000 पर्यंत हातात येतो पगार. हातात बेसिक पेच 88,000 आहे. 1,26,000 दर महिन्याला तुमच्या हातात पडणार आणि जबरदस्त पेपर आहे. आणि ज्यांचं इंग्लिश लँग्वेज वीक आहे, इंग्लिश सर इंग्लिश सब्जेक्ट मला येत नाही, कसं तरी ते आम्ही महाराष्ट्रातल्या सरळ सेवा करता इंग्लिश सब्जेक्ट असतो म्हणून करतो, ग्रामर करतो, पण आम्हाला वीक आहे, त्यांच्याकरता तर ही सुवर्ण संधी आहे. आणि माझ्यासारखं ज्यांचं मॅथ्स आणि रिसनिंग टॉप मोस्ट आहे, त्यांच्याकरता ही एक्झाम वर्ल्ड बेस्ट आहे. कारण की याच्यात फक्त मॅथ्स रिजनिंग वरच तुमचा कट ऑफ लागतो, दुसरं काहीच नाहीये याच्यात. ना मराठी ना इंग्लिश, ओनली मॅथ्स अँड रिजनिंग. आणि जर मॅथ्स अँड रिजनिंग परफेक्ट केली तर ही जॉब तुमच्या हातात पोस्ट राहतात. तर सर्व काही बघणार आहोत आपण याच्याबद्दल. चलो सुरू हो जाय. हे बघा, आणि सर्वात मेन अजून एक सांगतोय, नेगेटिव्ह मार्किंग नाहीये बाबू. ज्यांना नेगेटिव्ह मार्किंगचा प्रश्न आहे, ज्यांना इंग्लिशचा प्रश्न आहे, आणि ज्यांचं मॅथ्स रिजनिंग वर्ल्ड बेस्ट नाही जरी झालं तरी बॅचेस आहे. वर्ल्ड बेस्ट तुमचं मॅथ्स रिजनिंग केल्याशिवाय राहणार नाही, कारण की ऑलरेडी बॅच रनिंग मध्ये आहे. आणि आता सुद्धा IBPS आणि SBI करता ऑलरेडी मुलं याच्यासोबत जॉईन झाले आहे. तर LIC करता सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकतात. आणि SBI ची आणि IBPS ची क्लर्कची जी एक्झाम आहे आता, त्याचे लास्ट डेट आता 17 ऑगस्ट एक IBPSचा आहे आणि SBIचा बहुतेक 26 ऑगस्ट आहे. तर ते वाले पण फॉर्म भरा आणि हा वाला पण फॉर्म भरा. हा 16 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे, म्हणजे झालाय सुरू. ठीक आहे. तर कसा भरायचा, कुठे भरायचा, कोणी भरायचा, का भरायचा, सगळं सांगितलं. आता काय प्रोसेस आहे, काय पेपर पॅटर्न आहे, सगळं सांगणार. इवन तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 10चे 10 क्वेश्चन पेपर मी तुम्हाला इंग्लिश ॲज वेल एज मराठी, प्रिलिमचे ॲज वेल एज मेन्सचे दोन्हीही दिलेले आहे. ॲपमध्ये जाऊन आता चेक करा, फ्री मटेरियल सेक्शनमध्ये भेटून जाईल. ॲपचं नाव आहे स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. तर तिथून जा, तिथं मी बुक्सचे पीठ नाही, त्यात नाही, नंतर नंतर थोडं थांबा ना भाई. चलो, तर बघा, ही आहे LIC AOचं ओरिजिनल नोटिफिकेशन मधलं ओरिजिनल. LIC लाईफ इन्शुरन्स सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून आपण ऐकतोय. आणि LICची एक ना एक तर आपण पॉलिसी काढतो जीवनात. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट आहे, त्यामुळे काही लफडा नाही आहे. ठीक आहे. तर पोस्ट 350 आहे सर, ऑल ओव्हर इंडिया 350 पोस्ट फक्त. अबे दरवर्षी एवढ्याच निघत असतात. हे काय असं SEC सारखं रेल्वे सारखं नाही की 30,000 आणि 40,000. नाही नाही नाही, हे 350च्या आसपास भेटतात. आणि मेन्स मध्ये बघा, इथं प्रिलिम आहे, मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. पण एवढं अवघड नाही जेवढं तुम्ही UPSC आणि MPSC राज्यसेवा सारखं समजताय. अबे नाही, प्रिलिमचे मार्क ऍड होत नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रिलिम मध्ये जेवढे पास होतील त्यांना मेन्स मध्ये बोलवलं जातील. एक्झाम हे म्हणजे पोस्ट 350 आहे, तर मेन्स मध्ये 7,000 विद्यार्थ्यांना क्वालिफाय करणार आहे. तर 7,000 विद्यार्थी मेन्स देणार आहे. त्यांचे सेंटर पण कोणते असणार आहे, प्रिलिमचे ॲज वेल एज मेन्सचे दोन्ही सांगतो बघा. तुमच्या कॅटेगरी प्रमाणे बघून घ्या. तर आणि याचं HI म्हणजे काय, VI म्हणजे काय, ID MD म्हणजे काय, त्याचं हे बायफर्गेशन खाली ॲब्रिव्हिएशन दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपलं जनरल 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 कुठे गेलं, अनरिझर्व 142 आहे. लगभग लगभग ठीक आहे बाबा, एवढं पण कमी नाही आहे. ठीक आहे. हा, आता मेन मेन सांगतो. 16 ऑगस्ट पासून आहे, शेवटची तारीख 8 सप्टेंबर आहे. आणि तुमची एक्झामिनेशन डेट प्रिलिमची आणि मेन्सची दोन्ही दिलेली त्यांनी. ठीक आहे. 3 ऑक्टोबर आणि 8 नोव्हेंबर. डिसेंबर पर्यंत तुमचं इंटरव्ह्यू, जानेवारी पर्यंत सगळं होऊन जातं. हातात पहिले फेब्रुवारीचा पगार तुमचा 1,26,000 पडणार. नॉट अ जोक. 1,00,000. आणि असं काही नाही की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची 4 वर्षानंतर तुम्हाला काढून टाकणार. अबे रिटायरमेंट घेऊ शकता तुम्ही याच्यात. अजून काय सांगू. ठीक आहे. त्यानंतर बघा, एज रिलॅक्सेशन सर्वात मेन मुद्दा आहे. 21 ते 30, मिनिमम 21 पाहिजे आणि मॅक्झिमम 30 पाहिजे ओपन वाल्यांकरता. आणि बाकीच्यांना रिलॅक्सेशन आहे. तर SC ST असेल तर 5 वर्ष म्हणजे 35, OBC असेल तर 3 तर 33. बाकीचे हे जनरल SC ST आणि OBC कोणतीही हँडिकॅप कॅटेगरी असो 10 वर्ष, 15 वर्ष, 13 वर्ष ॲज युजल. आणि बाकीचे एक सर्व्हिसमॅन वगैरे वगैरे वगैरे.
तर जनरल वाले 30 पर्यंत असेल तर प्लीज फॉर्म भरा, हा खूप चांगला आहे. 1,26,000 रुपये हातात येतात, हातात. 8th पे कमिशन मध्ये याचे जास्त होणार, अजून 1,60,000च्या वर जाणार 8th पे कमिशन मध्ये. ठीक आहे, चलो आता बघा इथं दिलेलं बघा, बेसिक पेच याचा 88,635 आहे. असं सगळं मिळून 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 पर मंथ 1,00,000 सिटी मध्ये तुम्हाला भेटणार 1,26,000 पर मंथ. अजून काय पाहिजे जिंदगीत. त्याच्यानंतर प्रोबेशन पिरियड आहे, मिनिमम 1 वर्ष तरी आहे. मिनिमम 1 वर्ष तुम्हाला प्रोबेशनवर, म्हणजे 1 वर्षाच्या आत सोडता येत नाही. जर सोडलं तर पेनल्टी लायबिलिटी वगैरे असते, ते सगळं सोडून द्या. पण 1 वर्ष तसं पण करतोच माणूस. ओके. आणि त्यानंतर चार्जेस बघा 85 रुपये आहे फक्त. 85 आणि जीएसटी पीएसटी पकडून 100 रुपये आहे. कोणाकोणाला SC ST आणि हँडिकॅप आणि बाकीचे अदर जेवढे पण येतात त्यांना 700 रुपये आहे प्लस जीएसटी वगैरे. आणि आपल्या महाराष्ट्रातले सेंटर कोणकोणते बघा, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, सातारा, सांगली, लातूर, धुळे, पुणे. ठीक आहे, हे आपले सेंटर आहे. आता प्रिलिमचं बघून घेऊया. हे ओरिजिनल नोटिफिकेशन मधलं आहे, तरी पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता आनंदाच्या बातम्या पहिले बघून घ्या. नेगेटिव्ह मार्किंग नाहीये. प्रिलिमचे मार्क ऍक्च्युली तुमचे कट ऑफ काढण्याकरता घेतले जाणार, ग्राह्य धरले जाणार नाही. त्याच्यानंतर इथं इंग्लिश जे दिसतंय तुम्हाला ते फक्त क्वालिफाईंग नेचर आहे. फक्त इंग्लिश मध्ये पास व्हायचं, त्यानंतर तुमचे हे पेपर चेक केले जाणार. तर अल्टिमेटली 70 मार्कातूनच तुमचा लागणार रिझल्ट. आणि 70 मध्ये 35 क्वेश्चन रिझनिंगचे, 35 क्वेश्चन क्वांटचे, एका मार्काला एकच क्वेश्चन आहे. तर 35 मार्क सेम टू सेम. तर रिझनिंग आणि क्वांट बस एवढंच करायचं. याच्यावरच तुमचं हे इंग्लिश फक्त पास होण्यापुरतं करायचं. आणि क्वालिफाईंग किती आहे, बाकीच्यांना 10 मार्क आहे आणि SC ST हँडिकॅपला 9 मार्क आहे. एवढे जरी भेटले सफिशियंट झालं, म्हणजे 30 मधून काय 10 मार्क पडणार नाही तुम्हाला. हा ठीक आहे. आणि तुमचा रिअल कट ऑफ लागणार आहे इथं. आणि इथं सुद्धा तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क आहे, सेक्शनल कट ऑफ आहे. म्हणजे रिझनिंग मध्ये, बुद्धिमत्तेमध्ये मिनिमम 18 पाहिजे आणि इकडं अंकगणितामध्ये 18 पाहिजे. आता 35 मधून 18 भेटत नाही तर भाऊ मग कशाला हात जोडतो, निघा पुढे, चलो आगे भैया. ते म्हणतात ना, भैया आगे चलो. ठीक आहे. आणि 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं स्लॉट वाईज असतो. हा संपल्यावर हा, संपल्यावर हा. ठीक आहे, समजी बात आहे. आणि नो निगेटिव्ह मार्किंग आहे. परत परत सांगतोय, खूप चांगली आहे. मी तुम्हाला किती वेळ सांगितलं, इव्हन खाली स्क्रीनवर सुद्धा लिहिलंय की अंकगणित आणि बुद्धिमत्ता हाच असा एकमेव विषय आहे जो तुम्हाला कट ऑफ पार करून देणार आहे. आणि ही जीती जागती त्याची एक्झाम आहे. नुसते अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर आहे रे बाबा. किती पळणार आहे या विषयाच्या, म्हणजे या विषयाला घाबरून किती पळणार आहे. कहाँ तक भागोगे जिंदगी में, एग्जाम खत्म हो जाएगी, एज खत्म हो जाएगी, पर आपको करना पड़ेगा. दुसरा कोई ऑप्शन नाही. आणि मी आहे ना. ठीक आहे. तर बघा, इंग्लिश लँग्वेज टेस्ट विल बी ओनली क्वालिफाईंग नेचर. 20 टाइम्स बोलवलं जाईल. 350 म्हणजे 7,000 जण मेन्सला बोलवले जातील इथून पास होऊन. त्याच्यानंतर हा पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्ये, पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो, मराठी नसतो. आता मेन्स एक्झामिनेशन मध्ये 300 मार्काचा एक पेपर असतो आणि दुसरा एक 25 मार्काचा असतो. 25 मार्काचा डिस्क्रिप्टिव्ह असतो आणि तो पेन पेपरवाला लिहायचं नाही, डिस्क्रिप्टिव्ह आहे पण तो टाईप करायचा आहे तुम्हाला कॉम्प्युटरवर. ते कसं करायचं, काय करायचं मी एखाद्या दिवशी तुम्हाला सांगून देईल. आता इकडे बघा, हा पण याच्यामध्ये पण इंग्लिश सेम आहे, क्वालिफाईंग आहे. इंग्लिश आहे प्रिलिम मध्ये पण मेन्स मध्ये पण दोन्ही ठिकाणी क्वालिफाय आहे. ते मार्क पकडले जात नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये पण निगेटिव्ह मार्क आहे, पण निगेटिव्ह मार्किंगचा सिस्टम आहे. तर तिथं पण निगेटिव्ह मार्किंग नाही प्रिलिम मध्ये आणि इथं पण निगेटिव्ह मार्किंग नाही. नो निगेटिव्ह मार्किंग इन प्रिलिम अँड मेन्स, नथिंग. घाबरायचं कारणच नाहीये. तर बघा 300 मार्काचं बायफर्गेशन बघा. इथं पण रिझनिंग भरभरून 30 क्वेश्चन 90 मार्क, एक क्वेश्चन 3 मार्काला. वा रे वा. जनरल नॉलेज करंट अफेअर्स त्याबद्दल सांगतो. डेटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन हा पण एक मॅथमॅटिक्स बुद्धिमत्तेचाच प्रकार आहे. 30-90. इन्शुरन्स फायनान्शियल अवेअरनेस सांगतो. आता इथं बघा, हा इंग्लिशवाला 2 तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन आहे 25 मार्काला आणि हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. याच्यात काय काय करावं लागतं, कम्युनिकेशन स्किल, ईमेल, रिपोर्ट, सिच्युएशन, प्रेसी रायटिंग वगैरे वगैरे, सारांश लेखन वगैरे करावं लागतं आणि हे टाईप करावं लागतं. कसं करावं लागतं बघा, हे मेन्सला जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा वरचं 40 मिनिटं
हा सेक्शन सुरू होणार, 40 मिनिटं संपून जाईल, मग हा सेक्शन सुरू होईल, मग हा सेक्शन सुरू होईल, हा संपला की हा सेक्शन सुरू होईल, हा संपला 2 तास संपली की हेच डिस्क्रिप्टिव्ह लगेच सुरू होतं, ऑटोमॅटिक विंडो क्लोज होते, नवीन 1 सेकंदाचा पण फरक नसतो. तर लगेच तुम्हाला 30 मिनिटाची ही डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागेल, टाईपवर ते कीबोर्डनुसार टाईप करावं लागेल. ते सांगून देईल मी कसं करायचं. आता मेन्स ऍक्च्युली याच्यावर तुमचा कट ऑफ आहे, आणि परत परत सांगतोय, इधर भी आपको रीजनिंग है, रीजनिंग है, रीजनिंग है, आणि इथं डेटा इंटरप्रिटेशन. तसं पण तुम्ही राज्यसेवा कंपनीला डेटा इंटरप्रिटेशन करतातच है ना. तो एक आहे माहितीची पर्याप्तता, चॅप्टरचं नाव मराठीत. हा, आणि तुम्हाला फक्त 2 असे मेन घटक आहे जे तुम्हाला ऍडिशनल करावं लागले, आणि ते पण एवढं काही ऍडिशनल नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू, हे जे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स आहे ना, हे एकदम टुचकू लेवलवर विचारतात, टुचकू. याचे पण पुस्तकं मी तुम्हाला देऊन टाकणार, म्हणजे तुम्हाला हे ऍक्च्युली घ्यावं लागणार. पण हे वाला जे दिसतं ना, इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अँड अवेअरनेस, याच्याबद्दल मी सांगतो. ठीक आहे, थांबा जरा, दमारा. तर हे सगळं इंग्लिश हिंदी इंग्लिश हिंदी इंग्लिश हिंदी, आणि इंग्लिशमध्ये असतो, डिस्क्रिप्टिव्ह आहे, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, कोच नाही आहे. पुढे चला, आणि याला पण मिनिमम मार्क आहे 45, 30, 90 पैकी 45, काय 50% मार्क पडत नाही तुम्हाला, अरे मग कशाला एक्झाम देत आहे. ठीक आहे. हा, आता बघा, इंटरव्ह्यू तुमचा असतो 60 मार्काचा इंटरव्ह्यू असतो, हे पण तुम्हाला ऍड केले जातात. मिनिमम तुम्हाला 30 मार्क घ्यायचे, आणि बाकीच्यांना 25-27 मार्क घ्यायचे. ठीक आहे, हे तर फक्त मिनिमम आहे, पण त्याच्यापेक्षा जास्तच घ्यावं लागतात. आता या काय काय फोटोग्राफ वगैरे लागणार आहे, जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला हे सगळे फोटोग्राफ, या 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर वगैरे वगैरे, हे खूप जणांना कन्वर्ट करता येत नाही, तर टेन्शन घेऊ नका, मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला कन्वर्ट करून देऊन जाईल. त्याच्यानंतर हे वालं द लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला ते द्यावा लागतो, आणि म्हणजे व्हाईट पेपर घ्यायचं, त्याच्यावर छापा मारायचा आणि मग करायचं. ठीक आहे. आणि द टेक्स्ट हे दिलेलं ना, आई, नेम ऑफ द कॅन्डिडेट, हे सगळं एका व्हाईट पेपरवर लिहायचं, त्याचा फोटो काढायचा आणि हे सबमिट करायचं. तुमचं हँडरायटिंग नंतर चेक केलं जातं. ओके, ठीक आहे, डन. त्यानंतर आता या मेन याच्यावर मेन काय आहे बघा, परत एकदा 2 मिनिटात सगळं रिवाइज करतो आहे. 1 तास 60 मिनिटाची तुमची एक्झाम आहे प्रिलिमची. 3 तारखेला तुमचा पेपर आहे, 3 ऑक्टोबरला, आणि त्यानंतर गांधी जयंती नंतर, आणि 8 नोव्हेंबरला तुमची मेन्सची एक्झाम आहे. LICindia.in या वेबसाईटवर तुम्हाला भेटणार. आता ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही करू शकतात. नो निगेटिव्ह मार्किंग आहे. इथं बघा, प्रिलिममध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट आहे. अल्टिमेटली इंग्लिश हा क्वालिफाईंग नेचर आहे. ऍक्च्युली तुम्ही इथूनच प्रिलिम पास करणार या दोघं विषय म्हणून. इथं निगेटिव्ह मार्किंग नसते, पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो. त्यानंतर तुम्हाला मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स घ्यावे लागतात ईच सेक्शनमध्ये, आणि सेक्शन वाईज एक्झाम होत असते. म्हणजे पहिले 20 मिनिटं रिजनिंग, ते संपल्यावर नेक्स्ट सुरू होतो स्लॉट असा. त्यानंतर दुसरं बघा, मेन्स तुमचं खरं निघतो. हे सगळ्यांना येतं, हे सगळ्यांना येतं, हे आणि हे वाले 2, या 2वर, या 2चं पण काय करायचं मी सांगतो. याच्यामध्ये पण इंग्लिश आहे, ते क्वालिफाईंग आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. बाकीचं सेक्शनल कट ऑफ आहे, मिनिमम मार्क्स आहे, सेम टू सेम आहे. हे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क या दोघांचं ऍडिशन करून तुमचा कट ऑफ लागतो. कट ऑफ काय काय लागतो, काय नाही लागत, ते पण दाखवतो मी, मागच्या वर्षीचे किती होता, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला कळेल. आता सिलेबस एकदा बघून घ्या. रिजनिंगचे एवढे 15 टॉपिक तुम्हाला करायचे, याच्या बाहेर तुम्हाला येत नाही, करूही नका, येणारही नाही. दुसरी गोष्ट, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे हे एकूण टोटल 23 चॅप्टर्स आहे, एवढंच करा. याच्या बाहेर एकही येत नाही, करू नका, येणार नाही. कशाला करता, एवढं तर करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जीके आणि करंट अफेअर्स. याच्यामध्ये एवढं तुम्हाला करायचंय, जीके आणि करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला पुस्तक कोणते 6 वर्षाचं घ्या. मेनली 8 ते 9 महिन्याचंच लेटेस्ट वाला विचारतात, त्यांची ती पद्धतच तशी असते. त्यानंतर इंग्लिशमध्ये बघून आहे, नाहीतर हे क्वालिफाईंग नेचर आहे. तुम्हाला फक्त 5च करायचं आहे, मिनिमम मार्कच पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त घेतले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. ठीक आहे. आणि या मेनली इन्शुरन्स आणि फायनान्शियल सेक्टर आणि प्रोफेशनल नॉलेजवर. तर डेटा इंटरप्रिटेशन मध्ये हे येतात. डेटा इंटरप्रिटेशन मी बघा सांगू आता, ज्याच्याकरता तुम्ही थांबले होते. डेटा इंटरप्रिटेशनवर जे तुम्हाला पुस्तक पाहिजे मी तुम्हाला देऊन टाकेल फ्री ऑफ कॉस्ट, तुम्हाला PDF मध्ये भेटेल. आता मी जास्त पब्लिकली बोलत नाही, तर मग प्रॉब्लेम क्रिएट करणार मला. तर चुपचाप ॲप डाउनलोड करा. तिथं फ्री मटेरियलचं एक ऑप्शन आहे. कुठं भेटणार, असा तुमचा मोबाईल असतो, इथं 3 कांडे आहे, तिथं फ्री मटेरियलचं सेक्शन आहे. त्याच्यामध्ये LICAOचं वेगळा सेपरेट फोल्डर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर भेटून जाणार, हिंदी आणि इंग्लिशमध्ये भेटणार, प्रिलिमची पण भेटणार, मेन्सची पण भेटणार, याची PDF पण भेटणार या पुस्तकाची. आणि हे वाले जे दिसतात यांची पण मी PDF देणार तुम्हाला मार्केटमधून काही घेण्याची जरूरत नाही. खुश आता बघा, कट ऑफ बघून घ्या. हा प्रिलिमचा कट ऑफ आहे 2023चा, लेटेस्टमध्ये 24मध्ये झाली नव्हती. तर बघा, आपला जनरल कुठे गेला, 55 मार्क 100 पैकी 55 मार्क. बाकीचे त्याच्यापेक्षा कमीच असतात. ठीक आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार बघून घ्या. त्यानंतर मेन्सचा कट ऑफ बघून घ्या. 300 मार्कापैकी
223 अनरिझर्व. बाकीचे कमीचे आहे बघून घ्या. किती कमी बघा ना, 223 कुठं 164 कुठं. वा रे भाई वा, इतना फरक. हा भाई 100 मार्काचा फरक आहे लगभग 80 मार्क. ठीक आहे. आणि इथं फायनल कट ऑफ आता हा इंटरव्ह्यू प्लस तुमचा मेन्सचा कट ऑफ मिळून आहे तर 360 पैकी आहे. तर अनरिझर्व 360 पैकी 281 मार्क 2023 चा लेटेस्ट कट ऑफ आहे. ओके. तर तुम्हाला करायचं काय बघा, एक्झाम लेवल परत सांगतोय. एसबीआय पीओ किंवा IBPS पीओ यांच्यापेक्षा थोडं कमी आणि RRB पीओ रिजनल रुरल बँक, ठीक आहे, याच्यापेक्षा थोडं जास्त ही असते LIC AAO. तर तुम्ही डेटा इंटरप्रिटेशन साठी, रिजनिंग साठी यांचे पेपर पण बघू शकता, त्यांचे पेपर पण बघू शकतात. पण यांचेच पेपर मी तुम्हाला देऊन टाकले, तेवढंच करणार. दुसरी गोष्ट, हे वाले मेन तुमचं मेन्सचा हा पार्ट असणार आहे जे सर्वांकरता नवीन असणार आहे. याच्याकरता पण मी पुस्तक देतोय, इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये दोन्हीमध्ये आहे. ताण घेऊ नका. आणि खूपच वाटलं आणि तुम्हाला असं वाटतं नाही मेरे को तो नयाच लेने का सर है ना, हा, तर मग मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला लिंक पण पाठवून देईल. किंवा एक काम करा, तुम्ही या सेशनच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कोणते पुस्तक मागवायचे चांगले ते चांगले कमी किमतीचे ज्याच्यामध्ये चांगलं दिलं असेल ते लिंक देऊन टाकतो, तिथून मागून घ्या. ठीक आहे. आता हॅप्पी. आता कोणाला काही प्रॉब्लेम तर मी परत सांगतोय, जे काही मॅथ्स रिजनिंगचं तुमचं टेन्शन आहे ते माझ्यावर सोडवा. अल्टिमेटली मॅथ्स रिजनिंगवरच तुमचं प्रिलिम आणि मेन्स अवलंबून आहे. विदाउट मॅथ्स रिजनिंग तुम्ही पास होऊ शकत नाही. त्याच्याकरता आपली लाईव्ह बॅच ऑलरेडी चालू आहे, तुम्ही जॉईन करा. तुम्हाला सगळं काही मी देणार आहे, सगळं काही प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. सेशन आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला सगळं भेटणार आहे. चलो बाय, नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.